रायडर हा फक्त शब्द नाही. रायडर म्हणजे त्याची बाईक, स्पीड आणि रस्त्यांवर धावणारा. तो जेव्हा रस्त्यांवर निघतो ना, तेव्हा आव्हानं काही असो, स्पीड काही असो, निसर्गाचं रौद्र रूप असो, न डगमगता पुढे जाणारा तो रायडर. त्यात किती थकवा आला तरी जिद्द न सोडणारा असा हा रायडर. रस्त्यात अनेक संकट येतात, पण त्याला सामोरे जातो तो रायडर. हा असा आपला दिल्ली ते मुंबई प्रवास सोपा नसणार आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आता अनुजला बाय बाय करायचा टाईम आलेला आहे. बाईक आपली बादशाह आपला कोल्ड स्टार्ट झालेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:01 27 डिग्री टेम्परेचर. आणि आपल्याला दाखवतं एक दिवस पूर्ण आणि 7 तास 1546 किलोमीटर. चलो अनुज जी, मिलते हैं. बाय बाय. बाईक आपली बादशाह आपलं इतकं हलकं झालेलं आहे कारण अर्चनाकडे काल आपण बरंचसं सामान दिलेलं होतं. आपल्याला NH48 मिळालं आहे आणि पुढून आपल्याला राईट मारायचं आहे या ब्रिजच्या तिकडनं. म्हणजे आपण सरळ जयपूरला जाऊ. आणि जयपूर एकदा लागलं हायवेला का टेन्शन नाही राहणार. मग जयपूर अजमेर वगैरे करत आपण उदयपूर करून सरळ गोधरा. सिंपल बेसिक असं रूट आहे, पण दिल्लीच्या बाहेर येईपर्यंतच त्रास आहे थोडा. आणि दिल्लीतून परत हरियाणा बॉर्डर लागते ती गुडगावची, आणि छोटासा पॅच आपल्याला हरियाणामध्ये यावंच लागतं. मित्रांनो, 4490 किलोमीटर आपल्या बाईकला झाले, टायगरला झालेत. आणि आपण जवळजवळ 100 किलोमीटरचा पल्ला गाठला आहे. 1350 किलोमीटर फक्त आपली जर्नी राहिलेली आहे. इथे काहीतरी खायला मिळतं का बघूया. मित्रांनो, बादशाहला आपण इकडे उभं केलं आहे आणि 100 किलोमीटर कधी पूर्ण झाले कळालेच नाहीत. आणि मॅप बाबा आपल्याला थोडंसं फिरवतो आहे. पण आता आपण अजमेर जयपूर हायवेवरती आहोत, म्हणजे अजमेर दिल्ली हायवे. आणि हा हायवे बघा केवढा भारी आहे. दिल्लीतून हायवेला यायलाच आपल्याला मॅपने पूर्ण फिरवून बाहेर काढलं. पण आपण लोकलवाल्यांना विचारत हायवे टच केला, कारण आपल्याला ह्याच हायवेला यायचं होतं. कारण इथून आपण अजमेरवरून आपण उदयपूर करूया, उदयपूरवरून गोधरावरून वडोदरा, आणि तिकडनं आपली मुंबई. तर चहा पिऊया, पराठा ऑर्डर केला ते खाऊया आणि निघूया. कारण आता तर 100 किलोमीटर आपण कवर केलेले आहेत. तसंच 100चे टप्पे काटत आपण पुढे निघूया. कारण अजून पण पूर्ण 24 तास आणि 4 आवर्स म्हणजे 24 आणि 4 28 तास दाखवते. तर जितकं होईल तेवढं आपण फास्ट जाऊया. आपण चहा आणि पराठा ऑर्डर केलेलं, मस्त खाऊया. बघा आपलं आलेलं आहे. मस्त ताव मारूया आणि ह्याच्यामध्ये चहा आहे. चहाचा पण स्वाद घेऊया. चहा भरपूर आहे. पराठा बघा केवढा मोठा आहे. मोठा पराठा आणि हा आपला चहा. डायरेक्ट अर्धा तासाने टायमिंग वाढलेला आहे. निघूया फटाफट. बादशाहला बाहेर काढूया. काय असं ना, आता मला ते अंकल एक भेटले आणि त्यांच्याशी बोलून खरंच एक एनर्जी आली. कारण आपल्या बाईकला त्यांनी बघितलं आतमध्ये कोण, त्यांना वाटलं की रायडर असेल म्हणून. तर आपल्या बाजूला जेवून बरोबर बसले आणि गप्पा मारायला लागले. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चांगल्या पॉझिटिव्हली सांगितल्या. म्हणजे जे बघणारे असतात ना, त्यांच्याकडे पण एक काही त्यांचे पॉईंट्स असतात की अरे यूट्यूबरने असं प्रेझेंट केलं पाहिजे, यूट्यूबरने असं प्रेझेंट केलं पाहिजे, हे त्याने असं बोलायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासारख्या आहेत. आणि खरंच त्या आपण 360 पण चालू करूया यार आज.
काल पण 2 दिवस करतोच आहे आपण. अँगल फक्त मित्रांनो बघा चांगला वाटत असेल तर आपण घेऊ. रेकॉर्डिंगला ह्याला पण वेळ लावतो हा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे 2 पॉईंट मला सांगितले ते खरंच चांगले होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय प्रेझेंट करता आणि दुसरी गोष्ट तुम्ही लोकांना काय दाखवता. आता बघा आपलं मोटर ब्लॉगिंगमध्ये सिम्पल असतं की आपण रोडवरती चालतो, आपण बाईक रिलेटेड, रायडिंग गेअर्स रिलेटेड, रस्त्यांबद्दल आणि डेस्टिनेशनबद्दल आपण माहिती देऊ शकतो. कारण हीच माहिती इम्पॉर्टंट असते. कारण काय होतं सगळ्यात काय होतं कोणताही बायकर जर निघतो सगळ्यात पहिला तो रूट मॅप चेक करतो. आपल्याला गुगल मॅप कधी कधी फसवतो, त्याच्यामुळे आपल्याला अडकायला होतं. त्याच्यामुळे जिथे आपल्याला असं वाटलं डाऊट आहे की नाही हा रस्ता आपल्याला चुकीचा नेतो आहे किंवा जास्त फिरत आहे, थांबायचं, आजूबाजूला विचारायचं आणि सरळ निघायचं. जयपूर बघा 126 आणि आपण अजमेरला पूर्ण नाही जाणार आहोत, अजमेरच्या बाहेर जाणार आहोत. आता इथून पण पुढे 2 रस्ते जातात. एक इंदोरवरून जातो मुंबईला MP करून आणि दुसरा जातो उदयपूर गांधी गोध्रा आणि वडोदरा करून मुंबईला. आपण पुढे जाऊया कारण ह्याच्यामध्ये बघा 2 रस्त्यांमुळे काय झालं टायमिंग वर खाली होतं. जर मी आता इंदोरचा रस्ता टाकला तर मला डायरेक्ट तो 1350 किलोमीटर दाखवेल आणि माझा 1.5 तास कमी करेल. पण इंदोरचा रस्ता आपण बराच वेळा केलेला आहे, उदयपूरचा पण रस्ता आपण बराच वेळा केलेला आहे. तर दोन्ही रस्त्यांमध्ये फरक काय ना, ह्यावेळी थोडा गुजरातचे रस्ते ऑफ रोड जास्त आहेत, खराब आहेत आणि इकडे काय आहे इकडे रस्ते चांगले आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की जास्त रमलेस दिलेले आहेत. आणि हा रस्ता तर आपण बऱ्याच वेळा केलेला आहे, त्याच्यामुळे हा रस्ता दाखवताना व्यवस्थित दाखवतो पण नंतर पुढे येऊन तो भरसडतो. तो पण जयपूरच्या सिटीमधून आपण आता चाललो आहे आणि केवढा प्रशस्त असा गेट आहे आणि एका बाजूला बघा ना आपला राष्ट्रध्वज पण फडकतो आहे. काय झालं पुढून आपल्याला 2 रोड दाखवत होते, एक सिटीतून आणि एक बाहेरून. आता जयपूरला चालू आहे तर बोललो चला आतून सिटीतून जाऊया, सिटी पण बघता येईल कारण पिंक सिटी आहे ना म्हणून. आणि हवा महल आणि पाण्यावरचं महल वगैरे सगळं तिकडे आहे त्या साईडला. मित्रांनो हे बघा हवा महल आणि आपला बादशाह प्रॉपर हवा महलच्या समोर आहे. आणि ह्यांनी आपल्याला चांगलं गाईड केलं इथे. आणि ह्यांनी पण ॲक्च्युली लडाख केलेलं आहे. I have already been to many times in Ladakh for bike riding also, but it's amazing when I see the rider. Then after I know how to ride from in Ladakh. It is amazing. आणि तो बघा तो मित्र आपला एक इकडे नवीन झालेला आहे, त्याने बघा मस्त हेल्मेट पकडलेलं आहे आपला. तर हवा महलच्या समोर आपण बादशाहसोबत फोटो काढलेला आहे, इन्स्टावरती नक्की जाऊन बघा आणि हा फील घ्या. आतमध्ये यायचं कारणच हे होतं की हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, पिंक सिटी बघायला मिळेल, इकडचं कल्चर बघायला मिळेल. हे बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे, हे बघा ना. मित्रांनो चला बाईकवरती बसूया निघूया. हे तो एक गेट होता आणि हा एक गेट आहे, संजय बाजार. आणि हवा महल बघून खरंच हवा महलच्या तर बाहेरूनच बघितलं, आतमध्ये तर गेलो नाही आपण. नेक्स्ट टाइम नक्की येऊ हवा महल एक्सप्लोर करायला. हा जो पोर्शन आहे ना या गावाचं नाव आहे श्रीनगर, राजस्थानमध्ये उदयपूरला जाताना. आणि आपण एक गेलेलो जम्मू आणि काश्मीरचं श्रीनगरला. दोघांमध्ये फरक एवढाच आहे, तिकडे बर्फ पडतो पण इकडचा पण इतर बघाल ना तुम्ही स्ट्रक्चर डोंगर आणि हे सगळं, तर इकडे पण बघा ना सगळे माउंटन्स वगैरे तसे आहेत. आणि इथे पुढे एक पुष्कर करून आहे, ते पण बघण्यासारखं आहे. आणि थंडीमध्ये आणि पावसामध्ये तो अल्टिमेट असतो तो.
वाटेल दिसत आहे. थोडासा एक 10 मिनटाचा चायचा ब्रेक घेऊया, फक्त चहाच पिऊया. 1:42 थोडा थेंब थेंब पाऊस येऊन चालला आहे. ते बघा थेंब थेंब पडतो आहे. आपण एक तोपर्यंत चहाचा ब्रेक घेऊया. काय ना नॉनस्टॉप आपण चालवतो आहे. सकाळी 8 वाजता एक ब्रेक घेतलेला, त्याच्यानंतर ब्रेक नाही घेतलेला. मित्रांनो चहाचा एक ब्रेक घेतला आपण आता, आणि बादशाह आपला बाहेर आहे. आणि क्लायमेट बघा कसं झालेलं आहे. आत्ता थोडं थेंब थेंब पाऊस पडत होता. आणि आपण एक आता चांगला बेस्ट रूट घेतला. कारण काय होतं ना, रोडमध्ये कन्फ्युजन भरपूर असतं. जसं आपण मुंबईवरून येताना आपण वडोदऱ्यावरून गोध्राला जाणार होतो, पण बाय मिस्टेकली आपण पुढे निघून गेलो आणि अहमदाबादवरून आपण ह्याला आलेलो उदयपूरला. तर तो थोडासा लांब पडलेला रूट. पण आता आपण काय करतो आहे, आपण एकदम बेस्ट रूट घेतला आहे. जयपूर जसं सोडलं तसा तो NH48 आपण करत सरळ आलो. तिकडून आपण लेफ्ट घेतला, सरळ नाही गेलो, कारण सरळ गेलो असतं तरी अहमदाबादला जायला लागलं असतं आणि तो थोडासा लांब पडला असता. आता आपण काय करणार आहोत, उदयपूर करणार, गोध्रा करणार आणि वडोदरा करणार. आणि वडोदरावरून सरळ मुंबई. तर चहाचा ब्रेक संपवूया चहा. पाऊस चालू झालेला आहे हे बघा ना. काय करूया, गोप्रो आपल्याला बंद करावा लागेल थोडा वेळ, म्हणजे आपला ऑस्मो बघू थोडा वेळ बंद ठेवू, पुढे गेल्यावरती पुन्हा चालू करू. मी तोपर्यंत रायडिंग रेन लाईनर काढून घेतो. मित्रांनो गेल्या अर्ध्या तासापासून इकडे उभं होतो, तर विचार केला इकडनं झाडीतून गाडी टाकून देऊया, कारण पर्याय नाही. आणि पुढे काहीतरी ट्रकचा ॲक्सिडेंट झाला कन्फर्म केला आपण ना. मित्रांनो आपला बादशाह बघा किती शानमध्ये उभा आहे ना. आणि आज तर त्याला पूर्ण असं चिखल झालं, मध्ये हे असे पॅच झाले ना, त्याच्यातनं आज आपण त्याला काढत घेऊन आलो आहे. कारण ट्रॅफिक एवढं आहे आणि मागे पण ट्रॅफिक मिळालेलं आणि पावसाने तर इथे कहर करून टाकलेला. तरी आपण रायडिंग गिअर्स घातलेले, पण आपल्यावरती काय पाऊस नाही पडला आहे, घामामुळे ओलं झालेलं आहे. आणि हे ट्रॅफिक बघा आता, हे तर भरपूर पाठीमागे वाढत गेलं असणार आहे. आणि पुढे अजून एक 500 मीटरवरती ना 2 ट्रक आमने सामने आलेत, भिडले आहेत. ते बघा एक दिसतो पण इकडनं, हे बघा असं छोटंसं जर बघितलं ना आपण, हे बघा इकडे तो ट्रक दिसतोय ना, हे बघा त्याला माणसं काढतायत त्याला. चला काय नाही, हे आता थोड्या वेळात सगळं निघून जाईल, मग आपण पुढे जाऊ. अजून पण आपली 820 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. ॲक्च्युली ह्या सगळ्यांमुळे आपल्याला वेळ लागला. काही नाही, आपण कव्हर करू. मित्रांनो ते बघा आपल्याला ज्या गोष्टीमुळे इकडे ट्रॅफिक मिळालेलं आणि आपण एकदम कॉर्नर करत आपण आलो. त्या ट्रकची हालत बघा काय झाली आहे. आणि तो बिचारा ड्रायव्हर आतमध्ये अडकलेला, त्या बघा त्याला तिकडे नेलं आहे, पाय अडकलेले त्या बिचाऱ्याचे. शिट यार, नशीब त्याला बाहेर काढलं व्यवस्थित सुखरूप ते पण, आणि काहीच नाही झालं त्याला. पण समोरून गाडीचं कंडिशन बघा ना काय झाली आहे. पुढे पूर्ण रस्ता रिकामी. एका बाजूला कोटा, एका बाजूला उदयपूर. पण आपण इंदोर न करताच जाऊया, कारण गुजरातचे रस्ते थोडे खराब आहेत. पण आता इथून जर आपण इंदोरला गेलो तर इथून इंदोर 500 किलोमीटर आणि पुढे परत ते 600 किलोमीटर, म्हणजे आपल्याला ते लांब पडेल. त्याच्यापेक्षा आपण सरळ जाऊया. की सगळं असं हिरवगार दिसायला झालं होतं येताना. आता आपण सगळं बघितलेलं, एक नंबर. पण आता आपण काय करणार ना, उदयपूर अजून 15 किलोमीटर आहे सिटीमध्ये जायला. तर आपण उदयपूर सिटीत नाही जाणार आहे, आपण बाहेरून जायचं आपल्याला. मित्रांनो ऑस्मो आपला ॲक्शन 5 पुन्हा लावण्याचं एकच कारण होतं की राजस्थानची जी चेकपोस्ट आहे NH48साठी
कारण जवळजवळ 150 किलोमीटर जो पॅच आहे हा पूर्ण डोंगराळ भागातनं येतो. आणि जर बघाल तिकडे चेकपोस्ट एवढी भारी आहे, कोणती गाडी फास्ट जाऊच शकत नाही, कारण त्यांनी झिगझॅग अशी लावलेली आहे ना. आणि पुढे जाऊन हे बघा, राजस्थानचं हे पण लिहिलं आहे, सीमा समाप्त राजस्थान. आणि आपल्या ॲक्शन फायमध्ये क्लिअरिटी इतकी भारी आहे, त्याच्यामुळे मी मोबाईलने करण्यापेक्षा मी बोललो की ॲक्शन फाय लावून टाकूया. कारण पाऊस आपल्याला कुठेच नाही मिळत आहे. रस्त्यावरती जे पाणी साचलं आहे ना पावसाचं, हे ट्रक जात आहेत ना ते पाणी उडवत आहेत आणि ते आपल्या कॅमेऱ्याला हार्म करत आहे, म्हणून तो आतमध्ये ठेवलेला. आणि इथे बघा ना पूर्ण जागा सुकी आहे. आता डोंगर पूर्ण आपण उतरून खाली आलो आहे. मित्रांनो, आपली जी आता आपला जो बादशाह आहे तो इतकं असं वाटतं की एकदम हलका झाला आहे की काय. कारण कंटिन्यू आज मी 6 तारखेपासून, आज 22 तारीख आहे, 22 तारखेपर्यंत मी रोज चालवतो आहे. आणि 10-10, 12-12 तास, 15-15 तास चालवतो आहे. आज तर बघा ना, काल पण किती तास चालवली. काल सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, आणि पुन्हा सकाळी 4 वाजता चालू केलेली ती 10:30 वाजेपर्यंत. आणि आज पण तेच झालं आहे. सकाळी 5ला परफेक्ट राईड चालू केली आपण, आणि ती अजून 8 वाजले अजून कंटिन्यू आपली राईड चालू आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर मेहनत लागते. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ज्या वेळेला व्हिडिओ पब्लिश होते तुमच्यापर्यंत पोचते, तर प्लीज लाईक करा आणि एक सुंदर असं कमेंट करा, तर एक प्रेरणा मिळेल. कारण रस्त्यावरती लोकांचं, अनोळखी लोकांचं प्रेम इतकं असतं, तर तुम्ही तर सबस्क्रायबर आहात किंवा होणारे सबस्क्रायबर आहात, तुमच्याकडूनच जास्त अपेक्षा असतात. तर ज्या वेळेला यूट्यूब पब्लिश करतं आणि त्यावेळेला जर तुम्ही लोकांनी चांगले व्ह्यू दिलेत आणि बराच वेळ व्हिडिओवरती कंटिन्युटी ठेवाल तर खरंच बरं वाटेल. आणि हे बघा ना, अजून 15.5 तासाचा आपला प्रवास बाकी आहे. 653 किलोमीटर अजून आपली जर्नी बाकी आहे. 650 किलोमीटर. सकाळी 1550 किलोमीटर होती, म्हणजे 900 किलोमीटर आपण प्रवास केलेला आहे. याला बोलतात पॅशन. मित्रांनो, ड्रोन उडवण्याचा पण प्रयत्न केला, पण क्लायमेट बरोबर नव्हतं आणि ड्रोन उडवण्यात काहीच अर्थ नव्हता. जर डल असेल तर तो व्ह्यू पण आपल्याला नाही मिळणार. उद्या सकाळी आपण काय करू, कुठे सर सनराईज होत असेल ना त्यावेळेला आपण उडून बघू. मित्रांनो, हे बघा, कारण जाम थकायला झालं आहे. सकाळी 5 वाजता राईड स्टार्ट केलेली आणि आता वाजले आहेत 12, आणि आपण आहोत आता वडोदरा आणि गोध्राच्या मध्ये. लकीली एक आपल्याला हॉटेल मिळालं. जसं आपण उदयपूर क्रॉस केलं त्याच्यानंतर जो पाऊस आपल्याला कंटिन्यू भेटत होता, तरी मध्ये एक चान्स मिळाला म्हणून मी आपला ॲक्शन फाय लावलेला, पण पुन्हा मला बंद करावा लागला. आणि मित्रांनो, हे बघा आपल्या शूजची हालत काय, कपड्यांची हालत बघा, आपल्या स्वतःची हालत बघा. हे बघा, सॉक्स वॉटरप्रूफ असून पण ते पाणी गेलं आहे त्यामध्ये. सॉक्स सगळे ओले झाले आहेत, बलकलावा ओला झालं आहे. ॲक्च्युली हॉटेल घ्यायचं फक्त एकच कारण आहे की गॅजेट्स आपले, कारण पाऊस असल्यामुळे आपण चार्जिंग पोर्ट काढून ठेवलेला, कारण त्यात पाणी गेलं तर ते परत शॉर्ट होऊन जाईल. आणि हे बघा, हे सगळं आपलं मेस सगळं पडलं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, रायनॉक्सचं आपलं रेन लायनर असून पण आतमध्ये पाणी जात आहे. ते आता बघायला लागेल की कुठे फाटलं आहे का, काय स्टिच निघाली आहे का, कारण काही अर्थ नाही होत आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जे हे बघा ना, हे टाकलेत ना, याला पण सुकवायला लागणार. आणि पाणी बघा, पूर्ण ओले झालेले आहेत आणि आतमध्ये पण पाणी जात आहे. मित्रांनो, आपण 3 तासाचा इकडे स्नॅप घेणार आहोत आणि थकायला झालं आहे भरपूर, कारण कंटिन्यू राईड करून आज पण आपण जवळजवळ 970 किलोमीटर आपण कवर केले आजच्या दिवसामध्ये. बोला, म्हणजे आपला जो डे 1ला जो स्ट्रेच करायचा जो फॉर्मॅट होता सेम आपण कंटिन्यू ठेवला आहे. आणि आज थोडासा रूट वेगळा म्हणजे रूट वेगळा काय घ्यायच्या चक्करमध्ये आपण NH48 सोडलाच नव्हता, आणि शेवटी तो आपण नंतर मग वडोदरासाठी आपण खालती लेफ्ट मारला.
आणि सरळ गेलो असं पुन्हा अहमदाबाद, मग तिथून परत आपले 90 किलोमीटर वाढले असते. त्याच्यासाठी आपण खाली आलो आणि वडोदराच्या दिशेने आलो. आता आपण हॉटेलमध्ये स्टे केलं आहे. 3 तासानंतर 3 तास थोडासा ब्रेक घेऊया. तोपर्यंत गॅजेट्स पण आपले सगळे चार्ज होतील, मोबाईल चार्ज होईल, कारण आपल्याकडे एकच मोबाईल आहे सध्या आणि पावसामुळे चार्ज करता नाही येतं. ह्याला पण फुल चार्ज करूया आणि एकदा आपण हायवेला लागलो उद्या का मग मोबाईलची पण गरज नाही लागणार, सरळ आपण निघून जाऊ. आणि हार्डली किती 400 किलोमीटर आपल्याला वडोदऱ्यापासून मुंबईला लागणार आहेत, 450 किलोमीटर. तर मित्रांनो, थोडासा मी फ्रेश होतो आणि मग उद्या सकाळी पुन्हा भेटतो. शुभप्रभात मित्रांनो. आजच्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे, ती पण बघा चेन क्लीनने, आणि चेन एकदम टकाटक झाली आहे बघा आपली. आणि हे बघा खाली पूर्ण काळा काळा. 10 मिनटं गेली, 10 ते 15 मिनटं, पण चेन एकदम टकाटक झाली आपली. आता आपल्याला इश्यू नाही येणार. आणि मित्रांनो, रात्री भरमसाठ पाऊस होता. सकाळी 6 वाजता पण भरपूर पाऊस होता. 4 वाजता बघितला तरी पाऊस. हॉटेलवाला शेवटी बोलला की आता नका जाऊ, कारण रस्त्यावरती इतके खड्डे आहेत ना, हे 100 किलोमीटर कवर करता करता मला असं वाटतं की 2-3 हजार खड्डे तर सहज असतील, आणि ते खड्डे पण मोठे आहेत आणि ते दिसत नाहीत. त्याच्यामुळे आपण विचार केलेला इकडे स्टे करायचा, आणि इकडे स्टे केला. बरं झालं, ह्यांचं हॉटेल पण होतं खाली, पण जेवायची इच्छाच नाही झाली, कारण आपल्याला जो आपला प्लॅन होता नॉनस्टॉपचा, पण तो सगळा पावसाने फेल केला. काही नाही, हे बघा आपला बादशाह एकदम टकाटक. आणि हा बघा ना, ह्याचा तर मला काय लुकच नाही कळालं आहे बघा. केस त्याचे बाजूने सगळे उंदराने खाऊन टाकले है ना. और ह्याचे केस तर बघा सगळे सफेद झाले बिचाऱ्याचे. मग आता बुड्ढा हो गया तू, ठीक है, बाल पक गया मतलब बुड्ढा हो गया. शादी हुआ नहीं हुआ, बुड्ढा हो गया, अभी लड़की कोई नहीं देगा. चला, ह्याला टॉप बॉक्स आपण लावलेला आहे, पॅनियर लावूया आणि आपला ब्रेकफास्ट रेडी आहे. आता ब्रेकफास्ट करूया, कारण काल आपण खाल्लेला पराठा त्याच्यानंतर आता खातो आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होतात आणि आपण मस्त आता एक एन्जॉय करूया राईड. आपण राईड तर एन्जॉय करतो आहे, काय फरक पडत नाही, कारण 6 तारखेपासून आज 23 तारीख आहे. इतके दिवस आपण मस्त बादशाहला घेऊन फिरतो, अजून काय पाहिजे. पेन तर राईड एन्जॉय झाली पाहिजे. बाईक हो तो अपनी राईड हो, वरना ना हो. बरोबर ना दोस्त, बाईक हो तो राईड हो. मित्रांनो, कालच्या पराठ्यानंतर आता आपण ओनियन उत्तपा खातो आहे, आणि सांबार त्याला सांगितलं गरम करून दे, कारण चेंज रूप करेपर्यंत थंड झालं असतं. हे झालंच आहे ऑलरेडी थंड, पण आता खाऊया आणि निघूया. आणि हे बघा, आपले मुंबईचे मित्र भेटलेत आपल्याला. हे ॲक्च्युली आहेत अगेन्स्ट द लाईट, आपण कळत नाही हे कुठला राहतात, आणि हे सगळे गुजरातचे आहेत. ये ऐसा देखो ऐसा. मॅपची गरज नाही आहे, आपल्याला हा रस्ता माहीत आहे, पण तरीसुद्धा काय होतं ना की रस्ता कोणता पुढे राईट लेफ्ट छोटासा जातो आहे, काय जातो आहे ना, कारण हा आपल्याला कंटिन्यू गोधरापर्यंत करायचा आहे. आणि आजची जर्नी आपली मस्त होणार आहे. ड्रोन पण उडवलं इकडे, ड्रोनचा पण आनंद घ्या. आणि आजूबाजूची जी हिरवळ आहे ना, ती पण आपण ड्रोनमध्ये घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजची राईड एन्जॉय करायची. भले 600 किलोमीटर 600 किलोमीटर, काल अख्खा दिवस बोर झाला, पण आज एन्जॉय करूया. आणि आज आरामात जाऊ, आज काही घाई नाही, कारण आपण जे ठरवलेलं ते आपलं मातीत गेलेलं आहे. त्याच्यामुळे पावसाने आपल्याला खड्ड्यात टाकलं. ॲक्च्युली मुंबईपासून आपण रिटर्न उदयपूरपर्यंत येईपर्यंत खरंच आपल्याला पावसाने भिजवलं नाही, म्हणजे इतकी मोठी जर्नी गेली. आणि उदयपूर सोडल्यानंतर पण पाऊस नव्हता, पण जसं गुजरात बॉर्डरमध्ये एंटर केला आणि नंतर जो पाऊस चालू झाला, खतरनाक होता, खतरनाक. आणि सकाळी पण आता हॉटेलवाला पण मला बोलला होता की भैया आप सगळे 4 बजे मी आलेलो खाली ना, तो मला बोलतो नको जाऊ, कारण त्यांचं हॉटेल 2च झाली असतं, म्हणून मी थांबलो.
कारण रस्त्यांवरती बरेच खड्डे होते. इथून तरी थोडासा रस्ता आपल्याला चांगला दिसतोय, मागे तर बेहाल होतो यार. धाम 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 असं म्हणजे 2-3 हजार खड्डे तर सहज असतील. आणि शेती बघा ना मित्रांनो कसली आहे यार, खतरनाक. आणि मित्रांनो पुढच्या वर्षी ना आपण खरंच स्पीटी पण करायचं, संस्कार पण करायचं आणि लडाख पण करायचं. ते तिन्ही सर्किट करायचे मित्रांनो. या रस्त्यावरती जे ट्रेन होता ना, एक नंबर अल्टिमेट आहे ट्रेन. आता पण बघितलं ना अटेकच्या बाजूला सगळ्यांकडे घेरलेलं होतं. पुन्हा पाऊस चालू झाला. पाऊस असं वाटतं की या गुजरातमध्ये एंटर केल्यामुळे आपल्याला आपली पाठ सोडणार नाही तो. आणि असंच आपल्याला पुढे जायचं. कारण आता तरी ठीक आहे थेंब थेंब पडतोय, पण सकाळी तर भयंकर होता, भयंकर दिसतच नव्हतं काय. आणि ही बघा रिव्हर. आणि कशी गुरं चरतात ना. आणि हिरवळ बघा ना यार, कसली हिरवळ आहे. गुजरातचं हेच आहे, गुजरातमध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर शेती बघायला मिळते आणि भरपूर हिरवळ बघायला मिळते. मित्रांनो वडोदरा हालोल रोड आहे ना, त्याच्यावरती आता आपण आलोय. आणि मित्रांनो बडोदा हालोल रोडवरती आता आपण आहोत. इथून सरळ निघालो की वडोदराला पोहोचू. फ्री कार लेन आहे. बहुतेक हेवी व्हेकलसाठी टोल लागतो आणि कारला फ्री आहे, त्याच्यामुळे आपण कार लेनमध्ये घुसलो आहे. 488 किलोमीटर अजून पण आपले पेंडिंग आहेत. आणि खरंच हा रूट जरी मी पकडला आहे ना, तरी असं त्याचं हे नाही होतं की हा रोड का गेला. ॲक्च्युली आपण कोटा वगैरे करायचा विचार चाललेला, कारण तो रूट पण आपल्याला बघायचा होता. पण तो आता नेक्स्ट टाइम आपण केव्हा तरी करू 100%. तर इंदोर आणि हा आपला मुंबई बराच वेळा झालेला आहे. आणि आतला हा जो रस्ता NH48 आहे तो आपल्याला करायचा होता की तो कसा जातो आणि कुठून जातो. आणि दुसरा जो रूट होता आपण मुंबईवरून येताना गोधरावाला पण रूट जो होता तो पण आपण बऱ्याच वेळेला केलेला होता. गोधरा टू डायरेक्ट उदयपूर, तो आतून दुसरा वेगळा रस्ता आहे जो मी गेल्या वेळी तुम्हाला जाताना दाखवलेला. हा पण एक ट्राय करूया. नॉट बॅड, पण इथं थोडेसे मध्ये खड्डे होते पण बाकी तर एकदम टाकाटाका रोड. आणि राईड करायला पण मजा येते, मेन तर ते आहे. म्हणून परत बोला, राइड हो तो अपनी बाइक हो और बाइक हो तो ही राइड हो. रस्ता आहे यार, खालती टारमेक, बाजूला झाडं आणि एक नंबर. कसलं भारी वाटतं राईड करायला. मित्रांनो अशी राईड करताना ना एक चांगल्या गोष्टी अशा विचार म्हणजे सुचतात ना की काय बोलू मी. खरंच राईड करताना एकदम मन शांत असतं, कोणी नसतं आपल्या आजूबाजूला, फक्त बाईक आपली आणि आपण आणि आपला रस्ता. आणि इतकं सुंदर वाटतं आणि विचार पण इतके सुंदर येतात ना मनामध्ये. वा. आता ड्रोन उडवताना पण आजूबाजूला बघा ना कसे मॅग्नेट, म्हणजे मोह कसं चिटकतं येऊन, तशी लोक येऊन चिटकतात यार खरंच. आणि इतकं भारी वाटतं ना, लोकांचं प्रेम इतकं मिळतं ना. तुम्ही कोणत्या राज्यातून आलात, कुठून कसे चाललात, काय चाललात ना, आणि सगळे विचारपूस करतात ना, त्यांना काही पडलेली नसते की तुम्ही कोणत्या राज्यातले आहात, महाराष्ट्रातले आहात, गुजरातमधले आहात, कुठले आहात. पण ज्या वेळेला तुमच्या अंगावरती रायडिंग गिअर्स असतात आणि तुमची बाईक असते त्यावेळेला सगळा खेळ संपलेला असतो. फक्त आणि फक्त एक माणुसकी असते बस मित्रांनो. आणि इतकं भारी वाटतं ना. ड्रोन उडवल्यानंतर पण अरे विंदास बुडाव, विंदास उडाव हम है. अरे यार ह्याला बोलतात कॉन्फिडन्स. हे बघा, आणि इकडे पावसाने आपला खेळ केलेला आहे परत. काय करूया, गोप्रो काढूया. पाणी गेलं तर सगळी वाट लागेल यार. एक तर नवीनच घेतला आपण आपला ऍक्शन 5. चला काढूया. मित्रांनो फायनली आपण बघा समोर दिसतोय ना फ्लायओव्हर, तो गुजरात हायवे आहे. म्हणजे लेफ्ट मारला तर आपण मुंबई आणि राईट मारला तर अहमदाबाद. आता मस्तपैकी आपण वडोदराला पोहोचलेलो आहे. आणि तिथून आपला जो जर्नीचा टाईम आहे तो 10 तास 49 मिनटं. रात्री आपण 12:30ला पोहोचू. पण आपण ह्याला बीट करणार 100%. थोडंसं ट्रॅफिक आहे
थ्रोटलमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे बऱ्यापैकी. गेल्यानंतर डॉक्टरांना दाखवावंच लागेल. आता इकडनं मस्त शार्प टर्न घ्यायचा आणि सरळ मुंबई, कुठेच थांबायचं नाही. आणि आपण काय करणार आहोत आता, आपला मॅप टाकायची आपल्याला गरज नाही, कारण हा रस्ता जो आहे हा सरळ सरळ आहे. हा कुठेच राईट नाही, लेफ्ट नाही, काहीच नाही. हा सरळ आपल्याला मुंबईला घेऊन जाणार. आपण काय करूया, मस्तपैकी आपण बॅगेट टाकून देऊया आता. और टेंशन नहीं लेने का, टेंशन फ्री होने का, मज्जानी लाइफ जीने का, सब करने का भाई. कसं झालं आहे ढग बघा, पूर्ण काळा काळा करून टाकला आहे. थोड्या वेळापूर्वी बहुतेक पाऊस पण पडून गेलेला आणि आता पूर्ण वरती ढग बघा. कसंही करून आपण सुरत वापी वगैरे सोडलं तर आपल्याला थोडंसं इझी पडेल. म्हणून आपण आता ब्रेक नाही घेणार आहे. 2 वाजत आलेले आहेत. ॲक्च्युली काल पण असंच माहोल होतं, त्याच्यामुळे आपल्याला कुठे ड्रोन मिळत नाही आलेला. मित्रांनो पाऊस बघा पेट्रोल भरला आपण आता आणि पावसाने कहर केलेला आहे. आता बघूया पूर्ण ओले झाले का रेन लाईनवर थांबलो आहे थांबतो. चहा आपली आलेली आहे. जस्ट आपण आत्ताच पोचलो, फ्रेश झालो आणि चहा पिऊया. तुम्हाला हॉटेल पण दाखवतो. हॉटेल पण भारी आहे, स्टाफ पण भारी आहे इकडे. हे बघा ना, एकदम सुपर आहे. मी बाहेर जाऊन दाखवतो हॉटेल पण एक नंबर आहे. पण मित्रांनो आज सकाळी आपण 11 वाजता जर्नी स्टार्ट केली आणि आता जवळजवळ 11-8 वाजलेले. तर विचार करा आपण किती तास जर्नी केली. आणि या जर्नीमध्ये पाऊस पाऊस आणि पाऊस आणि इतकं खड्डे, ट्रॅफिक खतरनाक. आणि म्हणजे लडाखमध्ये आजच्या लेवलला जितकं ऑफ रोड नसेल ना तेवढं ह्या रोडवरती ऑफ रोड आहे. रात्री पण तेच झालं आणि आता पण तेच झालं. अख्खा दिवस निघून गेला. असं वाटतं जर आपण कोटा करून इंदोर करून जर गेलो असतो ना तर आपण दुपारी घरी असतो. काही नाही, चला चहा पिऊया, काहीतरी खाऊया आणि निघूया. कारण इथून अजून 185 किलोमीटर आपलं मुंबई आहे. तर चहा पिऊया मस्तपैकी. मित्रांनो मस्त दाल खिचडी खाऊया. ॲक्च्युली आपलं लेन्सवरती डस्ट आलेली आहे. लेन्सवरती डस्ट आहे त्याच्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे. खाऊया आणि बाहेर जाऊया. मित्रांनो वायझर क्लीन करूया म्हणजे काय प्रॉब्लेम नाही राहणार. आणि वायझर आपल्याला आता रिप्लेस करायची वेळ आलेली आहे कारण त्याला क्रॅक्स पडले आहेत. आणि कसं वाटतं आहे आपलं हे सगळं सेटअप आपल्या बादशाचा. पण थँक्स टू बादशाह, कारण बादशाहमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी इझी झाल्या आणि जो लोकांचा सपोर्ट मिळत होता तो आपल्या बादशाहमुळेच मिळत होता. कारण जर मी रायडिंग गिअरसुद्धा काढून टाकले आणि नुसतं रस्त्यावर फिरायला लागलं तर मला कोणी नाही ओळखणार. पण बादशाहमुळे पब्लिक आपल्याला थांबवते आणि आपला हाय हॅलो करत आहे. त्याच्यामुळे हे सगळं क्रेडिट आहे बादशाहचं, माझं काहीच क्रेडिट नाही याच्यामध्ये. मित्रांनो आता आपला प्रवास फक्त 185 किलोमीटर आहे पण काहीच वाटत नाही. कारण पुन्हा आता एक आपला एपिसोड संपला, एक सिरीज संपली आणि त्याच्यानंतर आता दुसरी सिरीज आपली चालू होईल. ती जवळजवळ हा पूर्ण सेटअप आपला ज्या वेळेला एक व्हिडिओज अपलोड होतील त्याच्यानंतर. आणि ह्याच्या पुढे पण आपल्या बरेचसे प्लॅन आपण केलेले आहेत. रन ऑफ कच्छ ठेवलेलं आहे आपण, ढोलावीरा करायचं आहे आपल्याला, साऊथला जायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी या आपल्याला डिसेंबरच्या अगोदर भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या भावना नक्की कळवा की जो मी प्रयास केलेला होता तो कसा माझा यशस्वी झालेला आहे की अपयशी झालेला आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर माझ्याकडून पण काही चुका होत असतील तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. कारण आपुलकीचा विषय आहे ना मित्रांनो. शेवटी काय असतं ना, आता
बघा मी लडाखला गेलो, मला इतके लोक भेटले आणि सगळे आपुलकीने बोलत होते. इवन आमचा जो ग्रुप पण तिकडे झालेला, भले त्या ग्रुपला फसवलं त्या एजन्सीने, तो नंतरचा विषय आहे, पण त्याच्यावरती आपण वेगळे व्हिडिओ बनवूयाच. पण ते जे लोक भेटलेले, त्यांच्या भावना, त्यांची अटॅचमेंट. एक तर आर्यन नावाचा मुलगा होता, तो तर शेवटच्या दिवशी म्हणजे तो लेहवरनं रिटर्न जाणार होता, तर बिचारा तो माझ्या पाठी आला, उभं राहिला, तर माझा खांदा प्रेस करायला लागला, मालिश करायला लागला. म्हणजे हा जो सगळा विषय होता ना आपुलकीचा, एक नंबर होता. सगळीच मुलं, पवन झाला, पवनचा ग्रुप होता, तर ह्या सगळ्यांचं खरंच मनापासून कौतुक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आता आपण जास्त बोलत नाही, भाषण नाही करत आहे, फटाफट आता आपण करूया, कारण 9:30 वाजायला आलेत आणि अजून आपली 185 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. तर बसूया बादशाहवरती आणि निघूया सरळ. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आपल्या मायानगरी मुंबईमध्ये. आणि आपला बोलतात ना, मुंबईशी आपलं नाळ जोडलं आहे, कारण आपला जन्मच इकडचा आहे ना. आणि मुंबईत आल्यानंतर कशी एकदम बॉडी एकदम रिलॅक्स होते. बघा ना, रात्रीचे वाजलेले आहेत 1:15 आणि मुंबई कोणासाठी थांबत नाही. आणि आपण मुंबई टू लडाख केलं 8 नंतर, फार फार तर 9 नंतर. रस्त्यावरती कोणच दिसत नव्हतं. आणि मुंबई झाल्यानंतर बघा, ही आपली मुंबई. इथे जितक्या गाड्या आहेत तेवढ्याच अपोजिटच्या रोडला आहेत. ते बघा, समोरचं ट्रॅफिक बघा, खतरनाक, खतरनाकपेक्षा खतरनाक आहे यार. ही आहे आपली मुंबई. एक अजून आपल्याला अर्धा तास लागेल आपल्या घरी पोचायला. मित्रांनो, घरी आल्यानंतर जे फील होतं ना, ते जगात कुठेही गेल्यानंतर होत नाही. कारण रिटर्न यायचं म्हणजे खरंच एक नंबर. आणि किती ट्रॅव्हलिंग करा, कुठेही जा, पण घरी आल्यावरचा जो फील आहे ना, तो न सांगण्यासारखं आहे. आणि इतकं भारी वाटतंय, इतकं भारी वाटतंय ना मित्रांनो, इतकं भारी वाटतंय. मस्त आता जायचं, फ्रेश व्हायचं, गरम पाण्याने मस्त आंघोळ करायची, स्वतःचा बेड, कोणी टोकायला नाही, कोणी अलार्म वाजवायला नाही, चलो भाई खाली करो, कोण बोलायला नाही. मित्रांनो, टायगरचे आपले झालेत बघा किती. आणि आपली रिटर्न जर्नी बघा, 7046 किलोमीटरची रिटर्न जर्नी झालेली आहे. बोललो ना 7000 आपण क्रॉस करणार, आणि क्रॉस झालेच. आणि हे सगळं क्रेडिट जातं आपल्या बादशाहला. बादशाहची कंडिशन बघा यार, काय बिचाऱ्याची मेहनत आहे. MS तर दिसत पण नाही. आणि हा जो आजचा जो प्रवास होता ना आपला, तो तर एकदम म्हणजे एकदमच विचित्र होता. कारण काय झालं, आपण गोध्रावरनं जरी निघालो, पण ते बडोद्यापासून जे रस्ते खराब होते, इतके मोठे मोठे खड्डे, आणि लडाख राईडमुळे तर आपल्याला त्या बादशाहबरोबर सवय लागलेली, त्याच्यामुळे आपण पण मोठे मोठे हंप क्रॉस करत होतो. आणि बॅडलं कसं होतं की आपल्याला हे लावता येत नव्हतं, ऑस्मोचा ॲक्शन 5. आणि पाऊस कंटिन्यू होता. हे बघा ना हालत त्याची काय झाली, हेल्मेटची पण. वायझर बघा काय झालं आहे, सारखं किती वेळा तरी साफ केलं तरी तेच होत आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण घरी पोचलो. आणि घरी आल्यानंतरचा तो आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि इतकी मोठी जर्नी आपण केली, जवळ 7000 किलोमीटर आपण फक्त फिरत होतो 18 ते 20 दिवस. आणि इतकं मजा वाटलं, इतकी भारी मजा आली. तिकडे चांगले आपल्याला मित्र पण भेटले आणि त्यांच्याबरोबर चांगला सहवास मिळाला. तेच आता मित्र आपल्याला पुढे जाऊन आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहेत. किती म्हणजे किती भारी असतं. आपण ट्रॅव्हलिंग करतो, त्या ट्रॅव्हलिंगसोबत आपल्याला नवीन नाती पण मिळतात आणि ही नाती पण आपण जपत असतो. तर मित्रांनो, घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि नंतर तुमच्याशी मस्त गप्पा मारूया. ठीक आहे.
वेलकम बॅक. मध्ये आली. मित्रांनो हे बघा पायाची कंडिशन काय झाली. आणि आपले रायडिंग रेन लायनरची तर अवस्था एकदम बिकट आहे आणि शूजची अवस्था बघा काय झाली आहे आणि आपली अवस्था बघा. पण ओव्हरऑल जो 18 दिवसांचा जो एक्सपिरियन्स होता, कारण 6 तारखेपासून आपण आज 23 तारीख आहे, कंटिन्यू आपल्या बादशाहबरोबर आपण फिरतो आहे आणि इतकी मजा आली. लडाखमध्ये तर आपण श्रीनगरपासून जे स्टार्ट केलेलं, सोनमर्ग आणि कारगिलपासून लेह, पँगॉन्ग, हानले सगळं केलं आपण, पांग विलेज. त्याच्यामध्ये पण कर्व होते, शार्प टर्न्स होते, त्याच्यामध्ये आपल्याला लीन वगैरे मारायला पण इतकी मजा आली. नंतर आपल्याला गुजरातचा जो ग्रुप रिटर्नसाठी जो मिळालेला त्यांच्यासोबत पण इतकी मजा आली राईड करायला. तर मित्रांनो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि जशा मी डे टू डे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावरती नक्कीच कमेंट करा. जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि पुढे पण आपल्या सिरीज बऱ्याचशा येणार आहेत. आपल्याला कच ऑफ रन करायचं आहे, डोलाविरा करायचं आहे, जैसलमेर करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पुढे आपल्या 4 व्हिडिओज येणार आहेत, राईड्स होणार आहेत, त्याचा आनंद घ्या. मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे, बंद करतो आहे, कारण बरंच आपण फिरून आलो आणि दिल्ली टू मुंबई जे आपल्याला करायचं होतं नॉनस्टॉप, पण ते काय पावसामुळे शक्य नाही झालं आणि रस्त्यांच्या कंडिशनमुळे शक्य नाही झालं. आणि त्यात आपलं काय झालं, हेल्मेटचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असं झाला की हे बघा ना, आतमधला जो अँटीफॉग होता, हे बघा इकडचं अँटीफॉग जे होतं तेच तुटलं. त्याच्यामुळे अँटीफॉगचं जे छोटंसं हे होतं आतमधलं क्लिप ती तुटली, त्याच्यामुळे अँटीफॉग लागत नव्हतं. आणि अँटीफॉग नसल्यामुळे आपल्याला इतका प्रॉब्लेम झाला, आपल्याला आपलं जे वायझर आहे ते सारखं वरतीच ठेवायला लागत होतं. आणि त्यात पाऊस, शूट करता नाही आलं काही गोष्टी, पण जितकं करता आलं आहे ना ते 1 नंबर झालेलं आहे. तर तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घ्या आणि चांगला सपोर्ट करा. इथेच मी तुमची रजा घेतो. नंतर भेटू पुढील भागामध्ये नवीन कुठच्या तरी चांगल्या सिरीजमध्ये. अंकल बेटा Mm-hmm.